मला इथं सोडी मला बायको. अगं मी आहे ना. हॅलो. जमलं का? तुर्तास इतकं ठीक आहे. भारती मावशी, काय आज काय भाजी बिजी निवडा आणली होय? काय सर मस्करी करताय? करा की काम तुमचं. नाही नाही, मी आणणार होतो म्हणून म्हणलं. माझ्या नवऱ्याला वाचवा. वाचवा कोणीतरी, माझ्या नवऱ्याला वाचवा. काय झालं? वाचवा. मिसेस मुकादम काय झालं? माझ्या नवऱ्याला वाचवा. मी पाया पडते तुमच्या, माझ्या तुम्ही शांत नवऱ्याला वाचवा. व्हा आधी, शांत व्हा. मंजू, चेअर घे. हो तुम्ही शांत व्हा आधी. तुम्ही शांत व्हा आधी. माझ्या नवऱ्याला वाचवा ना साहेब. रडणं बंद करा. जे काय झालं ते नीट सांगा. काय तुम्ही झालं? बसा आधी. नाही मला बसायचं बिसायचं काही तुम्ही बसा आधी. एका बाजूला बसून बोला. बरं एक नाही. मिनिट. मला बसायचं. बरं, बोला, काय झालंय? लक्षात येते का? माझ्या नवऱ्याला वाचवा. माझ्या नवऱ्याच्या जीवाला धोका आहे. मिसेस मुकादम रडायचं बंद करा आणि जे काय झालं ते शांतपणे सांगा मला. साहेब वाचवा माझ्या नवऱ्याला. साहेब तुम्ही शांत व्हा आणि सांगा त्यांना काय झालंय. बसा तुम्ही आधी. साहेब सत्य. काय सत्य काय? साहेब हो, सत्याकडून माझ्या नवऱ्याच्या जीवाला धोका आहे साहेब. हे काय गोंधळ लावलाय? काय झालं? साहेब साहेब मी तुमच्या अरे, पाया अहो, पडते. काय करताय? माझ्या नवऱ्याला वाचवा हो साहेब. वाचवा माझ्या नवऱ्याला. अहो काय झालंय? साहेब माझ्या नवऱ्याचा जीव धोक्यात आहे साहेब. वाचवा हो त्यांना साहेब. एक्झॅक्टली काय झाले सांगा मला. एक काम करा, तुम्ही बसा. पाण्यान. नाही मला बसायला बिसायला काही नको, पाणी नको. साहेब प्लीज प्लीज तुम्ही माझ्या नवऱ्याला वाचवा. अहो झालंय काय? अहो माझ्या नवऱ्याच्या जीवाला धोका आहे साहेब. कोणापासून धोका आहे? सत्यापासून. हो साहेब. हो तो सत्य माझ्या नवऱ्याला मारून टाकणार आहे. कोण बोललो तुम्हाला हे? साहेब मला माझ्या नवऱ्याचा फोन आला होता, मुकादम साहेबांचा. काय? ते मला म्हणाले सध्या त्यांना मारून टाकणार आहे. साहेब वाचवा हो त्यांना. अरे काय बोलते ही बाई? मुकादमचा सत्याने खून केलाय अशी तक्रार आधीच हिनं दिलेली असताना ही अचानक तक्रार करायला कशी आली? नाही नाही, सगळ्यांसमोर हे बोललो तर आपणच गोत्यात येऊ. साहेब साहेब तुम्ही काही करा हो, पण माझ्या नवऱ्याला वाचवा. हे बा तुम्ही काळजी करू नका, आम्ही तपास करू. हा भारती मावशी यांची तक्रार लिहून घ्या. यस सर. मॅडम काहीतरी गडबड का कुणास ठाऊक, पण यावेळी मुकादमाची बायको अर्ध सत्य बोलते. याचा अर्थ मुकादम जिवंत आहे आणि तो जिवंत हे सिद्ध केलं तर सत्याला या सगळ्यातनं सोडवणं सोपं होईल. पण
ज्या अर्थी मुकादमाच्या बायकोला मुकादमाचा फोन आलाय त्या अर्थी असं होऊ शकतं की यावेळी मुकादमाला मारण्याचा नक्कीच कुणाचा तरी डाव आहे. हा डाव सगळ्यात आधी उधळावा लागेल. लवकरच मुकादम जिवंत असतानाच त्याला पकडावं लागेल. अरे मूर्ख आहे हा मुकादम. त्याला आताच फोन करायचा होता का? सत्याला अडकवायला एवढी नामी संधी चालून आली होती आणि ह्या मुकादमने फोन करून सगळ्या प्लॅनची माती केली. काय कुठपर्यंत आलंय? मिळाली का माहिती? तसे अजून तरी नाही, पण आपली माणसं शोध घेत आहेत. अरे अजून किती वेळ? सॉरी, पण आपली माणसं घरावर पाळत ठेवून आहेत, पण हाती काहीच लागत नाहीये. मंजूचं काय? मंजूवरती पण लक्ष ठेवून आहेत, पण तात्यासाहेब ती एका पॉइंट नंतर अचानक गायब होती. एक काम नीट होत नाही. तात्यासाहेब एवढं सोपं नाहीये ते, कारण की एवढ्या लवकर सगळी लोक त्याच्या विरोधात जाणार नाहीयेत, कारण की सत्याने खूप कामं केलीत. तर मलाही माहितीये. तात्यासाहेब असं नको व्हायला की आपण हे सगळं करायचो आणि नंतर लोक आपल्याच तोंडात शेण घालायचे. सॉरी. सत्या पोलिसाच्या तावडीतून निघून गेला ते फार बरं झालं. फार चांगलं केलं सत्यानं हे. याचा फायदा घ्यायला पाहिजे आपण. सत्या कसा कायदा मानत नाही, सत्या कसा जेल तोडून पळून जातो, सत्याला कशी कायद्याची काहीही भीती वाटत नाही, सत्या कसा कायदा खिशात घेऊन फिरतो, याचं सगळीकडे पसरवायचं. जितकं जास्त होईल तितकं सत्याला बदनाम करायचं. लोकांच्या मनात त्याच्याविषयी राग निर्माण व्हायला पाहिजे. कळलं का? जी तात्यासाहेब, तुम्ही म्हणाल तसंच होईल. नका पाहू बाई माग वळून. मंजूताई, कशा आहे? बरेच का? थांबतो यासाठी स्पेशल चहा बनवतो. पप्या थांब. माझ्यासाठी स्पेशल बनवायची गरज नाही, काहीतरी स्पेशल करायची गरज आहे. करशील? अगं तू फक्त बोल,